हर घर सावरकर समिती आऊसाहेबांच्या आणि विवेकानंदांच्या जयंतीच्या औचित्याने कार्यक्रम का साजरा करते? म्हणजे त्यांचा असा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की सावरकर समितीने फक्त सावरकरांचं कार्य करायचं, विवेकानंदांसाठी एखादी ऑर्गनायझेशन असेल तर त्यांनी फक्त विवेकानंदांचं काम करायचं, त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल नाही बोलायचं. तर ह्यांच्याबद्दल आयडिओलॉजिकल सिमिलॅरिटी काय आहे, असं काय मर्म आहे जे ह्या तीन महापुरुषांना एका धाग्यामध्ये बांधणारं आहे, त्यावर मी आज चर्चा करणार आहे. खरं म्हणजे इथे आत्ता खूप मोठ्या मोठ्या लोकांनी येऊन आपापले विचार व्यक्त केले. माझं काही चुकलं वगैरे तर माफ करा, नारगोळकर काका, सात्विकी दादा, बापट काका वगैरे. पण तरीसुद्धा मी जसं कालिदास रघुवंशाच्या सुरुवातीला म्हणतो की तितीर्षुर दुस्तरम मोहा दुडू पेनोस्मी सागरम, म्हणजे हातामध्ये लाकडी मचवा घेऊन मी समुद्र पार करायला निघालोय, तशी काहीशी माझी आता अवस्था झाली आहे. तर सगळ्यात आधी आपण उदाहरण घेऊया आऊसाहेबांचं. आपल्या सर्वांना हे माहिती असतं की आऊसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आई आहे. आऊसाहेबांच्या संस्कारामुळे शिवाजी महाराज घडले वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मला आऊसाहेबांना एक व्यक्ती म्हणून तुमच्या समोर मांडायचे. तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहिती नसेल की आऊसाहेबांचं लग्न झाल्याच्या नंतर शहाजीराजे निजामशाही करता काम करायचे. तेव्हाचा एक प्रसंग शिवभारतामध्ये सांगितलेला आहे. तो असा आहे, निजामशहाच्या दरबाराच्या दारासमोर एक हत्ती बांधलेला असतो आणि तो हत्ती दारू पिल्यामुळे किंवा काही कारणामुळे उधळतो एकदम आणि अनकंट्रोल्ड होतो. आणि त्या धुमश्चक्रीमध्ये आऊसाहेबांच्या भावाचा आणि दिराचा दोघांचाही मृत्यू होतो. निजामशहाच्या भर दरबारामध्ये आऊसाहेबांचे वडील जे आहेत लखुजी जाधव, त्यांचा खून झाला निजामशहाच्या डोळ्यांसमोर. आता इमॅजिन करा, तुमच्या नवऱ्याच्या एम्प्लॉयरनी तुमच्या वडिलांना मारून टाकले. काय अवस्था झाली असेल त्या पूर्ण कुटुंबाची, काय अवस्था झाली असेल आऊसाहेबांची, शहाजीराजांची. हे सगळे अगदी हृदयावर कोणीतरी घणाचे घाव घालावेत अशा प्रकारच्या परिस्थितीमधून गेलेले महापुरुष आहेत. आपल्याला ह्यांच्या काही स्पेसिफिक गोष्टी दिसायला येतात कोणत्या भाषणांमधून, त्यांचा जन्म मृत्यू त्यांचं कार्य कळतं, पण एक व्यक्ती म्हणून त्यांनी काय फेस केले हे आपण कदाचित बघतच नाही. आणि कॉन्टेम्पररी एरामध्ये म्हणजे जेव्हा आऊसाहेब जिवंत होत्या तर त्या काळामध्ये जोपर्यंत हिंदवी स्वराज्य साकार नाही झालं तोपर्यंत त्यांना कोणी एक महान स्त्री म्हणून पाहिलं असेल का आपल्यामधली एक कोणीतरी एका सरदाराची बायको म्हणून पाहिलं असेल, हा सुद्धा विचार करा. त्याचा रिलेव्हन्स पुढे सांगणार आहे. आजकाल खास करून आपल्या जेनझी जनरेशनमध्ये असं असतं, माय लाईफ माय रूल्स. आपापल्या पार्टनर्सकडून खूप भयंकर लेवलच्या एक्सपेक्टेशन असतात, अपेक्षा असतात, कारण की ह्या त्या काल सुसंगत आहेत असं मी म्हणतो. परंतु ही गोष्ट आपण ऑब्झर्व केली आहे का की शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर अगदी बोटावर मोजण्या इतके वर्ष आऊसाहेब आणि शहाजीराजे एकत्र राहिले. त्यानंतर आऊसाहेबांनी सिंगल हँडेडली शिवाजीराजांची जी काही त्यांचं पालनपोषण केलं, त्यांच्यामध्ये एवढे छान विचार रुजवले, तेव्हा त्यांना त्यांच्या नवऱ्याची साथ प्रत्यक्ष स्वरूपात तर नाही मिळाली. ही गोष्ट आपण आऊसाहेबांकडून शिकलं पाहिजे की आपल्या इतिहासामध्ये आपल्यावर ज्या ज्या प्रकारचे पर्सनल अटॅक्स होत आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्याला इमोशनल करतायत, त्या सगळ्या गोष्टीला आपण अगदी धीराने तोंड दिलं पाहिजे आणि योग्य वेळ आल्यावर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत त्याच्यावर रिएक्ट कसं करायचे याचे संस्कार केले पाहिजे. हीच गोष्ट एक्झॅक्टली आऊसाहेबांनी केली. आणि तुम्हाला माहिती आहे की त्या सगळ्या डिटर्मिनेशनचं, त्या सगळ्या धीराचं फलित जे आहे ते हिंदवी स्वराज्यात झालं आणि पुढे त्याचं रूपांतर साम्राज्यात झालं, ज्याने पूर्ण अखंड भारत जो दारुल इस्लाम स्थापन झाला होता तो कलंक आपल्यावरचा पुसून टाकला आणि पुन्हा एकदा अहद तंजावर तहत पेशावर हिंदवी स्वराज्य साकार केलं. दुसरं उदाहरण जे आहे ते आहे स्वामी विवेकानंदांचं. विवेकानंदांच्या काळामध्ये सुद्धा संदर्भ हाच आहे शिवचरित्राचा. इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांनी त्या प्रकारचे नॅरेटिव्ह आणि विमर्श लोकांसमोर मांडून ठेवले होते जे त्यांच्या पॉलिटिकल ॲस्पिरेशन्सला हितकारक होते. मग मुघलांनी जे इतिहास मांडून ठेवला होता मुघलांच्या दृष्टिकोनामधून, तोच इतिहास सगळीकडे शिकवला जायचा. आणि त्या इतिहासाला वाचून शिवाजी महाराजांचा प्रचंड द्वेष करणारे एक डॉक्टर स्वामी विवेकानंदांकडे आले. ही गोष्ट स्वामी त्या डॉक्टरांनी स्वतःच लिहून ठेवली आहे एका मासिकामध्ये. त्या डॉक्टरांनी विवेकानंदांच्या पुढे सांगायला सुरुवात केलं, शिवाजी काय माणूस आहे, दगडामधला त्या उगीच दरेखोऱ्यात हिंडत गेला, काय चुहा, दरोडेखोर, काय काय शब्द शिवाजी महाराजांबद्दल वाईट वापरले. स्वामी विवेकानंदांनी 5 मिनिटं ऐकून घेतलं आणि नंतर बोलायला सुरू केलं. तसं पाहायला गेलं तर स्वामी विवेकानंद इतिहास अभ्यासक होते का? नाही. ते संन्यासी होते. ते इतिहासकार होते का? नाही. त्या काळामध्ये सुद्धा खोटं नॅरेटिव्ह जे आहे, चुकीचं नॅरेटिव्ह, देशविघातक सुरू होतं, पण स्वामी विवेकानंदांनी त्याला भाव दिला नाही. ते म्हणाले, डॉक्टर साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही सुशिक्षित आहात आणि तुमच्या डोक्यावर या परक्यांनी राज्य करून ठेवलेलं आहे. शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष जर का झाला नसता, शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष जर झाला नसता तर आज माझ्या अंगावर हे भगवी कातडं नसली असती, कापडं नसली असती.
जेव्हा शेकडो वर्षांपर्यंत साधू संत एका आशेचा किरण म्हणून त्यांची वाट बघत असतात आणि तेव्हा एखादा युगपुरुष जन्म घेतो, तसे आपले शिवाजी महाराजांनी त्यांनी डायरेक्ट तो भूषणाचा छंदच गायला लागला की दावा द्रुमदंड पर चिता मृगझुंड पर भूषण वी तुंड पर जैसे मृगराज है तेज तम अंश पर कान्ह जिमी कंस पर त्यो मलेच्छ वंश पर शेर शिवराज है. आणि त्या डॉक्टरांची अगदी बोबडी वळी, तोंड बंद झालं. विवेकानंदांच्या काळामध्ये फॅक्ट चेक करण्यासाठी गुगल नव्हतं, चॅट जीपीटी नव्हतं, रिसर्च पेपर वाचायला स्कोप नव्हता, पण तरी सुद्धा ते खोट्या नॅरेटिव्हला बळी पडले नाहीत. स्वतःचं सत्व जपण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा इंटरनल ड्रायव्हिंग फोर्स हवा असतो. हे तत्व आपल्या युवकांनी विवेकानंदांकडून शिकण्यासारखं आहे. आणि तिसरं उदाहरण जे मला सांगायचं आहे ते म्हणजे स्वतः स्वातंत्र्यवीरांचंच असतं. सावरकर यांचं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनीच फार मोठं वर्णन करून ठेवलंय. सावरकर म्हणजे तेज, त्याग, तप, त्यानंतर तर्क, तारुण्य, सर्व काही. परंतु सावरकरांवर ते तरुण असताना सुद्धा अन्याय झाला, ते वृद्धापकाळात असताना सुद्धा अन्याय झाला, त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा अन्याय झाला, आणि आज ते आपल्यात नाही आहेत. इतकी वर्ष झाली तरी सुद्धा एक चोमडा संसदेमध्ये त्यांच्या नावाने काही फालतू बडबड करत असतो. एवढा द्वेष, एवढा तिरस्कार कोणत्या महापुरुषावर कदाचितच झाला असेल. पण तुम्हाला मित्रांनो, आता मी विवेकानंदांचं उदाहरण सांगतो की विवेकानंदांनी जेव्हा ठरवलं की आता मला शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये जायचंय, मला माझ्या हिंदू धर्माला, माझ्या हिंदू समाजाला लोकांपुढे मांडायचे, जगाच्या पाठीवर माझी विचारधारा मांडायची आहे, तेव्हा काय घडलं माहिती आहे का तुम्हाला? टाइम्स ऑफ इंडियाने त्यांचा अपमान करणारा लेख छापला. ते ज्या राजा महाराजांकडे द्यायचे त्यांनी सुद्धा त्यांना गोडगोड बोलून कटवून द्यायला सुरुवात केली. विवेकानंदांसारखा योद्धा संन्यासी अक्षरशः रस्त्यावर वणवण फिरत भिक्षा मागत होता की मला माझ्या धर्माची, देशाची, समाजाची बाजू आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडायची आहे, मला पैशांची गरज आहे. ही गोष्ट विवेकानंदांना करावी लागली. याचा अर्थ काय होतो की आऊसाहेब असो, स्वामी विवेकानंद असो, दोघांना सुद्धा ते जिवंत असताना कॉन्टेम्पररी काळामध्ये प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर लोकांना हे कळलंय कालांतराने की त्यांनी ज्या ॲक्शन्स घेतल्या होत्या त्याचं रिलेव्हन्स काय होतं, त्याचा समाजावर नेमका काय प्रभाव पडला. हीच गोष्ट आपल्याला सावरकरांबद्दल करायची. सावरकरांचे जे विचार आहेत ते आतापर्यंत झाकून ठेवण्यात आले, कारण की यामागे केंद्रीय पातळीवर खूप मोठा अडंगा तयार करण्यात आला होता. आज तसं काहीही आपल्या पुढे नाही आहे. या गोष्टीचा फायदा घेऊन मला असं वाटतं की लोक जेनझी जनरेशनला खूप साऱ्या शिव्या घालतात की हे काहीच कामाचे नाही आहेत, नुसते मोबाईलमध्ये पडी असतात, वेळच्या वेळी कामं करत नाहीत वगैरे वगैरे. लेट्स टेक दिस ॲज अ चॅलेंज. आपण सुद्धा इतिहासामध्ये अजरामर होण्याचं सामर्थ्य ठेवतो आणि आपण सुद्धा हे ठरवूया की ज्या प्रकारे आऊसाहेबांचा सन्मान करायला त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनी जगाला शिकवलं, विवेकानंदांचा सन्मान करायला त्यांच्या अनुयायांनी जगाला शिकवलं, ज्या न्यूयॉर्कमध्ये विवेकानंद, ज्या शिकागोमध्ये विवेकानंद पुरेशा कपड्यांच्या शिवाय थंडीमध्ये कुडकुडत रात्र घालत होते, आज त्या अमेरिकेमध्ये 50हून जास्त रामकृष्ण मिशनचे केंद्र आहेत. ही त्यांच्या वंशजांनी, त्यांच्या वैचारिक वारशांनी जी गोष्ट करून दाखवली. लेट्स टेक धिस ॲज अ चॅलेंज की आपण सुद्धा जेनझीज ती जनरेशन होऊ जे सावरकरांवर लावलेले खोट्या इन्फॉर्मेशनचे कलंक पुसून टाकू. जर का आपण ही गोष्ट ठरवली, हा विचारांचा वारसा जो आऊसाहेबांपासून सुरू झालाय आणि विवेकानंदांनी ग्रास्प केलाय आणि पुन्हा पुढे पास ऑन केलाय, तोच सावरकरांच्या बाबतीमध्ये जर आपण करून दाखवू शकलो तर मला असं वाटतं की त्या राष्ट्रनायकाला आपल्याकडून ही एक खूप छान आदरांजली ठरेल. एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद. जय श्रीराम.